भगवद्गीता अध्याय 18 मोक्ष संन्यास योग. गीतेचा निष्कर्ष. त्यागाची पूर्णता. अर्जुन उवाच. संन्यासस्य महाभावो तत्त्वम् इच्छामि वेदितुं त्यागस्य च ऋषिकेश पृथक् केशी निषूदन. अर्जुन म्हणाला, हे महाभाहो ऋषिकेश, हे केशिनी सुदन, मला त्याग आणि संन्यासाचे तत्त्व जाणण्याची इच्छा आहे. तात्पर्य. भगवद्गीता वास्तविक 17व्या अध्यायात समाप्त झाली आहे. हा 18वा अध्याय म्हणजे पूर्वी वर्णिलेल्या विषयांचे पुरवणीच्या रूपाने सार आहे. भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी निक्षून सांगितले आहे की भगवंतांची भक्तिमय सेवा करणे हेच जीवनाचे परम लक्ष्य आहे. हाच मुद्दा या 18व्या अध्यायात ज्ञानाचा सर्वात गुह्य मार्ग म्हणून सार स्वरूपात देण्यात आला आहे. पहिल्या 6 अध्यायात भक्तिमय सेवा यावर जोर दिला आहे. योगिनामपि सर्वेषां, सर्व योग्यांमध्ये जो दृढ श्रद्धेने सदैव माझ्यामध्ये वास करतो, अंतःकरणात माझे चिंतन करतो आणि माझी दिव्य प्रेममयी सेवा करतो, तो माझ्याशी पूर्णपणे योगयुक्त असतो आणि तोच सर्वश्रेष्ठ योगी होय. पुढील 6 अध्यायात शुद्ध भक्तियोग, त्याचे स्वरूप आणि कार्य यांची चर्चा केली आहे. शेवटच्या 6 अध्यायात ज्ञान, त्याग, पराप्रकृती आणि भक्तियोग यांचे वर्णन दिलेले आहे. याचा निष्कर्ष असा की सर्व कार्ये करताना भगवंतांची मदत घेतली पाहिजे, जी ओम तत् सत या शब्दांनी प्रकट होते व हे शब्द भगवान विष्णूंना सूचित करतात. भगवद्गीतेच्या 3ऱ्या भागात दाखवून दिले आहे की जीवनाचे परमलक्ष्य हे भक्तियोगाशिवाय अन्य कोणतेही असू शकत नाही. भूतकाळातील आचार्यांनी ब्रह्मसूत्र किंवा वेदांत सूत्र यांचे प्रमाण देऊन ही गोष्ट सिद्ध करून दाखविलेली आहे. काही निर्विशेषवादी समजतात की वेदांत सूत्रातील ज्ञानावर त्यांचीच मक्तेदारी आहे, परंतु प्रत्यक्षात वेदांत सूत्रे भक्तियोग समजण्याकरिता आहेत, कारण साक्षात भगवंतच वेदांत सूत्राचे संकलन करते आणि वेदांत जाणणारे आहेत, हे 15व्या अध्यायात सांगितले आहे. प्रत्येक शास्त्र व वेदांचे भक्तियोग हेच उद्दिष्ट आहे. भगवद्गीतेतही असेच सांगितले आहे. ज्याप्रमाणे 2ऱ्या अध्यायात संपूर्ण विषयवस्तूचे सार दिले आहे, त्याचप्रमाणे 18व्या अध्यायात देखील संपूर्ण उपदेशाचे सार दिलेले आहे. त्याग आणि भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांच्या पलीकडील दिव्य स्थिती प्राप्त करणे हेच जीवनाचे लक्ष्य असल्याचे सांगितले आहे. त्याग आणि संन्यास हे 2 वेगवेगळे विषय स्पष्टपणे समजून घेण्याची अर्जुनाची इच्छा आहे व म्हणून त्याने या 2 शब्दाचा अर्थ काय असे विचारले. या श्लोकात भगवंतांना उद्देशून योजलेले ऋषिकेश आणि केशिनी शूदन हे 2 शब्द महत्त्वपूर्ण आहेत. श्रीकृष्णांना ऋषिकेश असे म्हणतात कारण ते सर्व इंद्रियांचे स्वामी आहेत व ते आपल्याला मानसिक शांती प्राप्त करण्यास मदत करतात. अर्जुन भगवंतांना प्रार्थना करीत आहे की त्यांनी त्याला सर्व विषयांचे सार अशा प्रकारे सांगावे की जेणेकरून त्याचे चित्त नेहमी समतोल राहील. तरी देखील त्याच्या काही शंका आहेत आणि शंकांची तुलना नेहमी असुरांबरोबर केली जाते, म्हणून तो श्रीकृष्णांना केशिनी सुदन या नावाने संबोधतो. श्रीकृष्णांनी केशी नावाच्या भयंकर असुराचा वध केला होता व आता अर्जुन अशी अपेक्षा करीत आहे की श्रीकृष्ण संशयरूपी असुराचा वध करतील. श्री भगवान उवाच. काम्यानां कर्मणां संन्यासं कवयः विदुः सर्वकर्म फलत्यागं प्राहुर्त्यागं विचक्षणाः. श्री भगवान म्हणाले, भौतिक इच्छांवर आधारलेल्या कर्मांच्या त्यागावर विद्वजन संन्यास असे म्हणतात आणि सर्व कार्यांच्या फलाचा त्याग करण्याला बुद्धिमान लोक त्याग असे म्हणतात. तात्पर्य. फलाची अपेक्षा ठेवून केलेल्या कर्माचा त्याग केला पाहिजे. भगवद्गीतेचा हा उपदेश आहे, परंतु ज्या कर्मामुळे उच्च आध्यात्मिक ज्ञानापर्यंत प्रगती होते
ती कर्मे सोडून द्यावयाची आवश्यकता नाही. पुढील श्लोकात हे अधिक स्पष्ट होईल. वैदिक शास्त्रात काही विशिष्ट उद्देशाने करण्यात येणाऱ्या यज्ञाची अनेक ठिकाणी शिफारस करण्यात आली आहे. चांगली पुत्रप्राप्ती व्हावी किंवा स्वर्गलोकांची प्राप्ती व्हावी इत्यादी गोष्टींकरिता यज्ञ सांगण्यात आले आहेत. परंतु अशा सकाम यज्ञाचा त्याग केला पाहिजे. तथापि स्वतःच्या हृदयाच्या करिता किंवा आध्यात्मिक ज्ञानात प्रगती करण्याकरिता जे यज्ञ असतात त्याचा त्याग करू नये. त्याज्यम दोषवत इति एके कर्म प्राहुः मनीषिणः यज्ञ दान तपाः कर्मण त्याज्यम इति च अपरे. काही विद्वजन घोषित करतात की सर्व प्रकारच्या सकाम कर्मांना दोषपूर्ण समजून त्यागले पाहिजे. परंतु इतर विचारवंतांचे असे म्हणणे आहे की यज्ञ ध्यान तप अशा कर्माचा कधीही त्याग करू नये. तात्पर्य: वैदिक शास्त्रात अशा अनेक कर्माचा उल्लेख आहे ज्यांच्याविषयी मतभेद आहेत. उदाहरणार्थ असे म्हटले जाते की यज्ञात पशूचा बळी देता येतो, पण काहींचे म्हणणे असे आहे की पशुहत्या ही पूर्णपणे निंद्य आहे. वैदिक शास्त्रात यज्ञातील पशुहत्येचा जरी उल्लेख असला तरी असा यज्ञबली म्हणून मारलेला पशु मरतो असे समजले जात नाही. यज्ञाच्या योगाने पशुला नवीन जीवन प्रदान केले जाते. कधी त्या पशुला यज्ञात बळी दिल्यानंतर नवीन पशुदेह दिला जातो, तर कधी त्या पशुला तात्काळ मनुष्य शरीर प्रदान केले जाते. परंतु या संबंधी विचारवंतांमध्ये मतभेद आहेत. काही जण म्हणतात की विशेष यज्ञकरिता पशुहत्या इष्ट आहे. यज्ञकर्मांसंबंधी ही जी सर्व निरनिराळी मते आहेत यांविषयी आता स्वतः भगवंत स्पष्टीकरण करीत आहेत. निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरत तमत्यागः हि पुरुषव्याघ्रः त्रिविधः संप्रकृतितः. हे भरतश्रेष्ठ, आता त्यागाबद्दलचा माझा निर्णय ऐक. हे नरशार्दूल, शास्त्रामध्ये 3 प्रकारच्या त्यागांचे वर्णन केलेले आहे. तात्पर्य: त्यागाविषयी जरी मतभेद असले तरी येथे भगवान श्रीकृष्ण आपला जो निर्णय अभिव्यक्त करतात तो निर्णय अंतिम समजला पाहिजे. एकंदरीत वेदशास्त्रे म्हणजे भगवंतांनी दिलेले निरनिराळे कायदे आहेत, परंतु येथे तर भगवंत स्वयं उपस्थित आहेत आणि म्हणून त्यांचा निर्णय अंतिम समजला पाहिजे. भगवान सांगतात की भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांपैकी ज्या गुणांनुसार त्याग केला जात आहे त्यानुसार त्यागाचा प्रकार समजला पाहिजे. यज्ञ दान तपाः कर्मण त्याज्यम कार्यम एव तत् यज्ञः दानं तपाः च एव पावनानि मनीषिणाम. यज्ञ दान तप या स्वरूपाच्या कर्माचा त्याग करू नये. ती कर्मे केलीच पाहिजेत. यज्ञ दान आणि तप ही तर महात्म्यांनाही देखील पवित्र करतात. तात्पर्य: योगीजनांनी मानव समाजाच्या प्रगतीकरिता कर्मे केली पाहिजेत. मनुष्याची आध्यात्मिक जीवनात प्रगती व्हावी याकरिता अनेक संस्कार सांगण्यात आले आहेत. उदाहरणार्थ विवाह समारंभ हा या यज्ञापैकी यज्ञ समजला जातो व त्याला विवाह यज्ञ असे म्हणतात. ज्याने आपल्या कौटुंबिक संबंधांचा त्याग करून संन्यासाश्रम स्वीकारला आहे अशा मनुष्याने विवाह समारंभाला उत्तेजन द्यावे का? भगवंत येथे म्हणतात की मानवाच्या कल्याणाकरिता असणाऱ्या कोणत्याही यज्ञाचा कधीही त्याग करू नये. आध्यात्मिक प्रगतीकरिता मनुष्याचे मन संयमित आणि शांत व्हावे हा विवाह यज्ञाचा उद्देश आहे. संन्याशांनी सुद्धा बहुतेक लोकांकरिता अशा विवाह यज्ञाची शिफारस केली पाहिजे. संन्याशांनी स्वतः स्त्रीसंग कधीही करता कामा नये, परंतु याचा असा कधीच अर्थ होत नाही की जीवनाच्या निम्न स्तरावरील मनुष्य किंवा एका युवकाने विवाह समारंभात पत्नीचा स्वीकार करू नये. सर्व यज्ञ भगवत प्राप्तीकरिता केले पाहिजेत, म्हणून निम्नस्तरावर असताना त्यांचा त्याग करणे उचित नसते. त्याचप्रमाणे दान हे हृदयाच्या शुद्धीकरिता केले जाते. पूर्वी सांगितल्याप्रमाणे जर सुपात्र मनुष्याला दान दिले
तर त्या योगे आध्यात्मिक जीवनात प्रगती होते. एतानि अपि तु कर्माणि संगम त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानि इति मे पार्थ निश्चितं मतम उत्तमम. ही सर्व कर्मे कोणत्याही प्रकारची आसक्ती किंवा फलाच्या अपेक्षेविना केली पाहिजेत. हे पार्थ, ही कर्मे कर्तव्य बुद्धीने केली पाहिजेत, हे माझे अंतिम मत आहे. तात्पर्य: सर्व यज्ञ जरी शुद्धीकरण करणारे असले तरी अशा यज्ञापासून मनुष्याने फलाची अपेक्षा ठेवू नये. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर जीवनाच्या भौतिक विकासासाठी योजिलेल्या सर्व यज्ञांचा त्याग केला पाहिजे. परंतु ज्या यज्ञामुळे अस्तित्व शुद्ध होते आणि आध्यात्मिक स्तरापर्यंत प्रगती होते, अशा यज्ञांचा त्याग करू नये. कृष्ण भावनेची प्राप्ती करून देणाऱ्या कोणत्याही साधनाला उत्तेजन दिले पाहिजे. श्रीमद भागवतात सुद्धा म्हटले आहे की भक्ती योगाला अनुकूल अशा कोणत्याही कर्माचा स्वीकार केला पाहिजे. धर्माची ही सर्वोच्च कसोटी आहे. भगवत भक्ताने असे कोणतेही कर्म, यज्ञ किंवा दान स्वीकारले पाहिजे जे भगवत भक्तीकरिता सहाय्य होईल. नियतस्य तु संन्यासः कर्मणः न उपपद्यते मोहात् तस्य परित्याग तामसाः परिकीर्तितः. नियत कर्माचा त्याग कधीही करू नये. मोहवश होऊन जर मनुष्याने आपल्या नियत कर्माचा त्याग केला तर त्या त्यागाला तामसिक त्याग असे म्हटले जाते. तात्पर्य: भौतिक सुखाकरिता करण्यात येणाऱ्या कर्माचा त्याग केला पाहिजे. तथापि ज्या कर्मामुळे आध्यात्मिक कार्यात प्रगती होते, उदाहरणार्थ भगवंतांकरिता अन्न शिजविणे व त्याचा नैवेद्य दाखविणे आणि नंतर त्याचा प्रसाद म्हणून स्वीकार करणे, अशा कर्मांची शिफारस केलेली आहे. असे म्हटले जाते की संन्याशाने स्वतःकरिता अन्न शिजवू नये. स्वतःकरिता अन्न शिजविण्यास प्रतिबंध असला तरी भगवंतांकरिता अन्न शिजविणे निषिद्ध नाही. तसेच आपल्या शिष्याची कृष्ण भावनेत प्रगती व्हावी म्हणून एक संन्यासी त्याचा विवाह संपन्न करू शकतो. जर कोणी अशा विहित कर्माचा त्याग केला तर तो तमोगुणी कर्म करीत आहे असे समजावे. दुःखम इति एव तत् कर्म काय क्लेश भयात् त्यजेत सहा कृत्वा राजसं त्यागन एव त्याग फलम लभेत. जो मनुष्य नियत कर्मांना कष्टप्रद समजून किंवा ते शरीराला क्लेश देतील या भीतीने त्यांचा त्याग करतो, त्याच्याबद्दल असे म्हटले जाते की त्याने रजोगुणात त्याग केला आहे. असे कार्य कधीही त्यागाच्या उन्नतीच्या दिशेने नेत नसते. तात्पर्य: जो मनुष्य कृष्ण भावनेत स्थित आहे त्याने सकाम कर्म करावे लागते. या भीतीपोटी धनार्जन बंद करता कामा नये. कर्म करून जर एखाद्याला पैसे कृष्ण भावनेत वापरता येत असतील आणि सकाळी लवकर उठल्याने दिव्य कृष्ण भावनेचा विकास करता येत असेल तर भीतीने अशी कार्ये न करण्याचे काहीच कारण नाही किंवा अशा कार्यांना कष्टप्रद समजायचे कारण नाही. अशा त्यागाला रजोगुणी समजण्यात येते. रजोगुणी कर्माचे फल नेहमीच क्लेशदायक असते. जर एखाद्याने त्या भावनेत कर्माचा त्याग केला तर त्याला त्यागाचे फळ कधीच लाभत नाही. कार्यम इति एव यत् कर्म नियतं क्रियते अर्जुन संगम त्यक्त्वा च एव सहा त्यागाः सात्विकाः मताः. हे अर्जुन, ज्यावेळी मनुष्य नियत कर्म करायलाच हवे म्हणून करतो आणि सर्व प्रकारची भौतिक संगत आणि फलाची आसक्ती सोडून देतो, त्यावेळी त्याचा त्याग सात्विक समजला जातो. तात्पर्य: नियत कार्य कर्तव्याच्या भावनेने केलेले पाहिजे. मनुष्याला फलासक्ती सोडून कर्म केले पाहिजे. त्याने कर्माच्या गुणांपासून अलग झाले पाहिजे. कारखान्यात कृष्ण भावनेने कर्म करणारा मनुष्य स्वतःला कारखान्यातील कार्यात गुंतवून ठेवीत नाही अथवा कारखान्यातील कामगारांचा संग करीत नाही. तो केवळ श्रीकृष्णांकरिता कर्म करीत असतो आणि ज्यावेळी तो कर्म फळ श्रीकृष्णांना अर्पण करतो त्यावेळी तो दिव्य स्तरावर कार्य करीत असतो. न द्वेष्टी अकुशलम कर्म कुशले न अनुषजते त्यागी
सत्व समाविष्टाः मेधावी छिन्न संशयाः. सत्वगुणात स्थित असलेला बुद्धिमान त्यागी अशुभ कर्माचा द्वेष करीत नाही अथवा शुभ कर्मात आसक्त राहत नाही. अशा बुद्धिमान त्यागी मनुष्याला कर्माविषयी काही संशय नसतात. तात्पर्य: कृष्णभावना भावित मनुष्य किंवा सत्वगुणी मनुष्य दुसऱ्या कोणाचाही द्वेष करीत नाही अथवा त्याच्या शरीराला पीडा देणाऱ्या कोणत्या वस्तूचाही द्वेष करीत नाही. तो योग्य स्थळी व योग्य काळी कर्म करतो व कर्तव्याच्या क्लेशदायक परिणामांना भीत नाही. दिव्यस्तरावर स्थित असलेल्या अशा मनुष्याला सर्वात बुद्धिमान व त्याच्या कार्यात संशयरहित समजले पाहिजे. न हि देहभृता शक्यं त्यक्तुत्व कर्माणि अशेषतः यः तु कर्मफल त्यागी सः त्यागी इति अभिधीयते. देहधारी जीवांना सर्व कर्मांचा त्याग करणे खरोखर शक्य नाही, परंतु जो कर्मफलाचा त्याग करतो तोच खरा त्यागी होय. तात्पर्य: भगवद्गीतेत सांगितले आहे की मनुष्य कधीही कर्म करणे सोडून देऊ शकत नाही. म्हणून जो श्रीकृष्णांकरिता कर्म करतो व कर्मफलांचा भोग करीत नाही, सर्व काही श्रीकृष्णांना अर्पण करतो, तोच खरोखर त्यागी होय. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना मृत संघाचे अनेक सदस्य आहेत जे त्यांच्या कार्यालयात, कारखान्यात किंवा इतरत्र कठोर परिश्रम करतात व त्यांना जे काही प्राप्त होते ते सर्व संघाला दान करतात. असे महात्मा व्यक्ती वास्तविक संन्यासी असून ते संन्यासाश्रमात स्थिर आहेत. या ठिकाणी स्पष्टपणे दाखवून दिले आहे की कर्मफलांचा त्याग कसा केला जातो व कोणत्या कारणांकरिता कर्मफलांचा त्याग केला पाहिजे. अनिष्टम इष्टम मिश्रम च त्रिविधम कर्मणः फलं भवति अत्यागिनां प्रेत्य न तु संन्यासिनां क्वचित. जो त्यागी नाही त्याला मृत्यूनंतर इष्ट, अनिष्ट व मिश्र असे 3 प्रकारचे कर्मफल प्राप्त होते, परंतु जे संन्यासाश्रमात आहेत त्यांना कर्मफलाचे सुख अथवा दुःख भोगावे लागत नाही. तात्पर्य: श्रीकृष्णांशी आपला संबंध आहे या ज्ञानाने जो कृष्णभावना भावित मनुष्य कर्म करतो तो नित्य मुक्त आहे. म्हणून मृत्यूनंतरही त्याला आपल्या कर्माची सुखदुःखरूपी फळे भोगावी लागत नाहीत. पंच एतानि महाबाहो कारणानि निबोध मे सांख्ये कृत अन्ते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणाम. हे महाबाहू अर्जुन, वेदांतानुसार सर्व कर्माच्या सिद्धीची 5 कारणे असतात. ती कारणे माझ्याकडून समजून घे. तात्पर्य: या ठिकाणी एक प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो की जर केलेल्या कोणत्याही कर्माचे काहीतरी फल असतेच तर मग कृष्णभावनामय मनुष्याला त्या कर्माची सुखदुःखरूपी फळे का बरे भोगावी लागत नाहीत. भगवंत वेदांत दर्शनावरून हे कसे शक्य होते ते सांगत आहेत. ते म्हणतात की सर्व कर्मे घडून येण्यामागे 5 कारणे असतात आणि सर्व कर्मांमध्ये सिद्धी प्राप्त करण्याकरिता आपण या 5 कारणांचा विचार केला पाहिजे. सांख्य तत्वज्ञान म्हणजे ज्ञानाचा आधार आणि वेदांताला सर्व प्रमुख आचार्यांनी ज्ञानाचा अंतिम आधार म्हणून स्वीकारले आहे. श्रीपाद शंकराचार्यांनीही वेदांत सूत्राचा या रीतीने स्वीकार केला आहे. म्हणून अशा शास्त्रांचा सल्ला घेतला पाहिजे. अंतिम नियंत्रण परमात्म्याकडे असते. ज्याप्रमाणे भगवद्गीतेत सांगितले आहे की सर्वस्य अहम हृदि सन्निविष्ट हा. ते प्रत्येक व्यक्तीला त्याच्या पूर्वकर्माचे स्मरण करून कोणत्या ना कोणत्या तरी कार्यात संलग्न करीत असतात. त्यांच्या निर्देशनानुसार जी कृष्णभावनामय कर्मे केली जातात त्यांचे फळ या जीवनात किंवा मृत्यूनंतरच्या जीवनात कधीच भोगावे लागत नाही. अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथक् विधम विविधाः च पृथक् चेष्टाः दैवं च एव अत्र पंचम. कर्मांचे स्थान, शरीर, कर्ता, विभिन्न इंद्रिये, अनेक प्रकारचे प्रयत्न आणि शेवटी परमात्मा ही 5 कारणे होत. तात्पर्य: अधिष्ठानं म्हणजे शरीर. शरीरात निवास करणारा आत्मा कार्य करतो.
जेणेकरून कर्माचे फल प्राप्त करता येते व म्हणून त्याला कर्ता असे म्हणतात. आत्मा हा ज्ञाता व कर्ता आहे असे श्रुतीत सांगितले आहे. एष ही दृष्टा सृष्टा वेदांतसृष्टामधील ज्ञोते एव आणि कर्ता शास्त्र तत्वात या श्लोकात देखील याची पुष्टी केलेली आहे. इंद्रिये ही कर्माची साधने आहेत आणि आत्मा इंद्रियांच्या मदतीने निरनिराळी कर्मे करीत असतो. प्रत्येक कर्माकरिता वेगळा प्रयत्न असतो, परंतु आपली सर्व कर्मे परमात्म्याच्या इच्छेवर अवलंबून असतात, जो प्रत्येकाच्या हृदयात एका मित्राच्या रूपात स्थित असतो. परमात्मा सर्व कारणांचे कारण आहे. अशा परिस्थितीमध्ये जो हृदयस्थ परमात्म्याच्या निर्देशनाखाली कृष्ण भावनेत कर्म करीत असतो, तो स्वाभाविकपणेच कर्मबंधनात सापडत नाही. जे पूर्ण कृष्ण भावनामय आहेत ते अंततः त्यांच्या कर्माकरिता जबाबदार ठरत नाहीत. सर्व काही परमइच्छा परमात्मा भगवंतावर अवलंबून असते. शरीर वाक् मनोभिः यत् कर्म प्रारभते नराः न्यायं वा विपरीतं वा पंचम एते तस्य हेतवः. शरीराने वाणीने किंवा मनाने न्याय किंवा त्याच्या विपरीत असे जे काही कर्म मनुष्य करतो ते या 5 कारणांमुळे घडत असते. तात्पर्य: या श्लोकातील न्याय योग्य आणि त्याच्या विपरीत अयोग्य हे शब्द महत्त्वपूर्ण आहेत. योग्य कार्य शास्त्रात दिलेल्या आदेशानुसार केले जाते आणि अयोग्य कार्य शास्त्रांचा आदेश न जुमानता केलेले असते. परंतु जे काही कर्म केले जाते त्या कर्माच्या पूर्णतेकरिता ही 5 कारणे आवश्यक आहेत. तत्र एवं सती कर्तारम् आत्मानं केवलं तु यः पश्यति अकृतबुद्धित्वात् न सः पश्यति दुर्मतिः. म्हणून या 5 कारणांचा विचार न करता ज्याला वाटते की तो एकमेव कर्ता आहे तो खचितच मूर्ख आहे व तो गोष्टींना यथार्थ रूपात पाहू शकत नाही. तात्पर्य: मूर्ख मनुष्याला समजत नाही की परमात्मा त्याच्या अंतरात मित्र म्हणून स्थित आहे व त्याच्या कर्माचे संचालन करीत आहे. जरी स्थान, कर्ता, प्रयत्न व इंद्रिये ही भौतिक कारणे असली तरी अंतिम कारण स्वतः भगवानच असतात. म्हणून मनुष्याने केवळ या 4 भौतिक कारणांनाच पाहू नये तर परम कारणाकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे. जो परमात्म्याला पाहत नाही तो स्वतःलाच कर्ता मानित असतो. यस्य न अहंकृतः भावः बुद्धिः यस्य न लिप्यते हत्वा अपि सहाद इमान लोकान् हन्ति न निबध्यते. जो मिथ्या अहंकाराने प्रेरित नाही, ज्याची बुद्धी बंधनात सापडलेली नाही, तो जगातील मनुष्यांना मारून देखील मारेकरी होत नाही. तसेच तो कर्माने बांधलाही जात नाही. तात्पर्य: या श्लोकात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत की न लढण्याची इच्छा मिथ्या अहंकारापासून उत्पन्न होत असते. अर्जुन स्वतःला कर्ता समजत होता आणि त्याने अंतर्बाह्य असणाऱ्या परमात्म्याच्या आज्ञेचा विचार केला नाही. परमात्म्याची अनुमती आहे अथवा नाही हे जर मनुष्याला कळतच नसेल तर मग त्याने कर्म का करावे. परंतु जो कर्माची साधने स्वतः कर्म करणारा आणि परम अनुमती प्रदान करणारा परमात्मा यांना जाणतो तो प्रत्येक कार्य करण्यासाठी पूर्ण सक्षम असतो. असा मनुष्य कधीही भ्रांत होत नाही. मिथ्या अहंकार आणि नास्तिकवाद किंवा कृष्ण भावनेचा अभाव यांच्यापासून मीच कर्ता आहे व मी जबाबदार आहे अशा भावनांचा उदय होत असतो. परमात्मा किंवा भगवंतांच्या निर्देशानुसार जो कोणी कृष्ण भावना भावित कर्म करीत असतो त्याने जरी कोणाला मारले तरी तो मारेकरी ठरत नाही आणि त्या हत्येचे फळही त्याला भोगावे लागत नाही. जेव्हा सैनिक सेनापतीच्या आज्ञेचे पालन करीत असताना हत्या करतो त्यावेळी त्याला दोषी ठरविले जात नाही. परंतु जर त्या सैनिकाने स्वेच्छेने कोणाला मारले तर मात्र त्याला निश्चितच न्यायालयात शिक्षा ठोठावली जाते. ज्ञानं ज्ञेयं परिज्ञाता त्रिविधा कर्मः चोदनाः कारणं कर्मकर्ता इति त्रिविधः कर्मसंग्रह. ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता
ही 3 कर्माला प्रेरणा देणारी कारणे होत. इंद्रिय, कर्म आणि कर्ता हे 3 कर्माचे घटक आहेत. तात्पर्य: दैनंदिन कर्म करण्याकरिता 3 प्रेरक असतात: ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता. कर्म करण्याची साधने स्वतः कर्म आणि कर्ता हे कर्माचे घटक आहेत. कोणत्याही मनुष्याने केलेल्या कोणत्याही कर्मामध्ये या गोष्टी असतात. कर्म करण्यापूर्वी काहीतरी प्रेरणा होत असते. कर्म प्रत्यक्ष घडण्यापूर्वी ज्या निर्णयात आपण पोहोचतो ते कर्माचे सूक्ष्म रूप असते. त्यानंतर कर्माचे रूपांतर क्रियेत होते. प्रथम मनुष्य विचार करणे, अनुभव करणे व इच्छा करणे या मनोवैज्ञानिक प्रक्रियेतून जातो व तिलाच प्रेरणा असे म्हणतात. ही प्रेरणा शास्त्रातून आली असली किंवा गुरु महाराजांच्या आदेशातून आली असली तरी तिला समान समजण्यात येते. ज्यावेळी प्रेरणा होते व कर्ताही असतो त्यावेळी इंद्रियांच्या मदतीने ज्यांच्यात सर्व इंद्रियांचे केंद्रस्थान असलेल्या मनाचाही समावेश होतो. प्रत्यक्ष कर्म घडते. कोणत्याही कर्माच्या सर्व अंगांना कर्मसंग्रह म्हणतात. ज्ञानम कर्म च कर्ता च त्रिधा एव गुणभेदतः प्रोच्यते गुणसंख्याने यथावत शृणु तानि अपि. प्रकृतीच्या 3 गुणांना अनुसरून ज्ञान, कर्म आणि कर्ता यांचे 3 प्रकार आहेत. ते प्रकार आता माझ्याकडून ऐक. तात्पर्य: 14व्या अध्यायात प्रकृतीच्या गुणांचे 3 प्रकार सविस्तर वर्णिलेले आहेत. त्या अध्यायात असे म्हटले आहे की सत्वगुण प्रकाशक आहे, रजोगुण भौतिकवादी आहे आणि तमोगुण आळस व प्रमाद उत्पन्न करणारा आहे. प्रकृतीचे सर्व गुण बंधनकारक आहेत. ते गुण मुक्तिदायक नाहीत. सत्वगुणातही जीव बद्धच असतो. 17व्या अध्यायात प्रकृतीच्या निरनिराळ्या गुणांतील निरनिराळ्या प्रकारच्या लोकांच्या निरनिराळ्या उपासनांचे वर्णन आहे. या श्लोकात भगवान सांगत आहेत की प्रकृतीच्या 3 गुणांनुसार ज्ञान, कर्ता आणि कर्म यांचे 3 निरनिराळे प्रकार ते सांगू इच्छितात.